आता नांदेडमधून एक मोठी बातमी आहे। 5 वर्षात आमच्याकडे 237 आमदार आहेत, ज्यामुळे त्यांना युतीमध्ये राहायचं नाहीये, ते बाहेर पडतील असा थेट इशारा नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांनी शिवसेनेच्या आमदारांना दिलाय। हातगाव मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार बाबूराव कदम यांनी तांडावस्तीच्या निधी वाटपावरून पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती। यावरून अतुल सावे यांनी थेट इशाराच दिलाय। तर अतुल सावेंना युतीवर बोलण्याचा अधिकार नाही असा पलटवार उदय सामंतांनी केला। शिवसेनेच्या आमदारांना पत्राची भाषा वापरली ती महायुतीसाठी निश्चित पोषक नाही देशासाठी। मी याची खूप काळजी करत नाही। 5 वर्ष आमच्याकडे आज 237 आमदार आहेत आणि आम्ही युतीत काम करतोय। ज्याला युतीमध्ये राहायचं, ज्याला नसेल राहायचं ते बाहेर पडतील। अतुल सावे साहेब ज्यावेळी मंत्रालयामध्ये आले त्यावेळी दोघेही आम्ही एकत्र महायुती म्हणूनच कॅबिनेटला वर गेलेलो होतो। त्याच्यामुळं अतुल सावेंचं म्हणणं जे काय आहे ते काही तिथल्या वैयक्तिक परिस्थितीवर अवलंबून होतं। तरी संपूर्ण महाराष्ट्राच्या महायुतीवर ते काही बोललेले नाही आणि मला असं वाटतं की मला जसं महायुतीवर बोलण्याचा अधिकार नाही तसा अतुल सावेंना देखील महायुतीवर बोलण्याचा अधिकार हा भाजपनं दिलेला नाही।